योगदान देण्याचं काम केलंय। मी शेरखान शेख, मी गेली 3 ते 4 वर्षापासून साप पकडायला शिकलो। तळेगाव डोंबरे येथील सर्पमित्र गणेश टिळेकर यांनी मला साप पकडायला शिकवलं आणि तेव्हापासून मी साप पकडतो। महिन्याभरात साधारण 10-15 साप मी पकडून निसर्गाच्या सानिध्यात सोडत असतो। तर मी नागरिकांना एकच सांगेल की सगळे साप हे विषारी नसतात, साप हे शेतकऱ्यांचे मित्र असतात। बऱ्याच ठिकाणी साप दिसला तर लोक घाबरतात, लोकांनी घाबरून जाण्याचं काही कारण नाही। सर्पमित्रांना फोन करा, लोक सर्पमित्र येतील, साप पकडून जातील आणि त्यांना निसर्गाच्या सानिध्यात सोडून देतील। सापांना मारू नका, साप हे आपले केले। हा साप पकडत असताना तळेगाव ढमढरे जवळील आरंभ सोसायटीच्या आतमध्ये देखील एका झाडावर एक मोठा साप असल्याचे तेथील नागरिकांनी पाहिले व लगेचच सर्पमित्र शेरखान शेख यांना फोनवरून कल्पना दिली असता त्यांनी त्वरित त्या ठिकाणी धाव घेत झाडावर असलेल्या दामन जातीच्या सापाला देखील चितापणी पकडले। आज पकडलेल्या दोन्ही सापांना तसेच रात्री पकडून ठेवलेल्या एका तस्कर जातीच्या अशा 3 सापांना सुरक्षितपणे जंगलात सोडून देण्यात आले। मी शुभम यादव। जसे शेरूभाऊ म्हणले की सापाला अनेक लोक मारून टाकतात, तसं प्लीज करू नका। अनेक वेळा झाले मी शेरूभाऊबरोबर साप पकडायला जातो, अनेक वेळा त्यांना साप पकडण्याला पाहिले आणि तो साप विषारी आहे का विषारी नाही आहे हे सुद्धा आम्हाला कळायला लागले आणि सापाविषयी भीती आमची निघून गेली। तर शेरूभाऊ जसे म्हणले की सापाला मारून टाकू नका, प्लीज तुम्ही तिथल्या सर्पमित्रांना कॉल करा आणि त्यांना कॉन्टॅक्ट करा आणि ते सर्प पकडतील आणि निसर्गाच्या सानिध्यात सोडतील, हे म्हणणं त्यांचं ऐका। एवढंच बोलून धन्यवाद। यावेळी सर्पमित्र शेरखान शेख, प्रवीण बामणे, शुभम यादव हे उपस्थित होते। तर यावेळी बोलताना कोठेही साप आढळून आल्यास नागरिकांनी घाबरून न जाता सर्पमित्रांना बोलवण्याचे आवाहन व सापांना जीवदान देण्याचे आवाहन सर्पमित्र शेरखान शेख यांनी केले आहे। देवकीनंदन शेटेसह कॅमेरामन अतुल तोरवे, समाजशील न्यूज, शिक्रापूर, पुणे।